हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खारे शंकरपाळे। तर त्यासाठी आपण 2 कप मैदा घेतलेला आहे। यामध्ये 1 चमचा मीठ घालत आहे। 1 चमचा मी ओवा घालत आहे। ओवा हाताने आपण असा क्रश करून घालायचा आहे। मिक्स करून घेऊयात। एकत्र करून घेतलेले आहे। आता यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालत आहोत। मेल्टेड तूप आहे। अशा प्रकारे आपण तूप घालून हे हाताने चोळून घेऊया। एकजीव होईपर्यंत, क्रम्बल होईपर्यंत आपल्याला एकत्र करायचे आहे। मला यामध्ये मेल्टेड तूप 5 चमचे लागले आहे। तर अशी मूठ केली तर घट्ट मूठ बसत आहे। अशा प्रकारे मी साजूक तूप मेल्टेड करून घेतले होते, त्यामुळे मला 5 चमचे लागलेले आहे। आता यामध्ये थोडे थोडे पाणी घेऊन आपल्याला घट्ट असा गोळा तयार करायचा आहे। कणकेपेक्षाही घट्ट। आपण कणिक चपातीसाठी जे मळतो त्यापेक्षा घट्ट पीठ मळायचे आहे। तर चला तर आपण असे थोडे थोडे पाणी घालत मळतोय। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी घट्ट असं पीठ मळून घेतलेले आहे। असेच आपल्याला असेच पीठ हवे आहे। तर हे आपण अशा प्रकारे मळून घेतलेले आहे। आता आपण हे लाटण्यासाठी घेऊया। याला रेस्ट करण्याची गरज नाही। बघू शकता आपण अशा प्रकारचे छोटे छोटे गोळे आपल्याला घ्यायचे आहेत। अशाच प्रकारचे आपण सर्व गोळे करून घेऊया। आता हे गोळा घ्यायचा आहे। आपल्याला चांगला गोल करून घ्यायचा आहे। आता आपण याची पुरी लाटून घेतोय। आपल्याला अशी पातळ पुरी लाटायची आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी एक पातळ पुरी लाटून घेतलेली आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे। आता आपल्याला यामध्ये याला असे काप घालायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला गोल आकार द्यायचा आहे पिळं घालून, आणि दोन्ही बाजू आपल्याला खाली मोडायच्या आहेत अशा प्रकारे, आणि खाली दाबून घ्यायचे आहेत अशा प्रकारे, आणि याला थोडेसे लाटायचे, हलक्या हाताने लाटायचे आहे। अशा प्रकारे आपण अशा लाटून घेतोय। आता दुसरी घेत आहे। दुसरी पण आपण अशीच पुरी लाटून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी लाटून कापण्यासाठी घेतलेली आहे। अशा प्रकारे आपण कापून घेऊया। बघू शकता आपण अशा प्रकारे मी काप घातलेले आहे। आता याला आपण मोडून घेऊ। अशा प्रकारे आपल्याला हलक्या हाताने उचलून, बघू शकता आपण अशा प्रकारचे मी लाटून घेतलेले आहे। असेच सर्व करून घेते। बघा तर फ्रेंड्स, काहीच्या लाटून झालेले आहेत, काही बाकी आहेत। तर मी तळत बनवून घेणार आहे। तर मी त्यासाठी तेल तापवण्यासाठी ठेवलेले आहे। तेल आपल्याला जास्त तापवायचे नाही। अशा प्रकारे आपल्याला एक एक मटरी यामध्ये घालून घ्यायची आहे। तेल जास्त तापवायचे नाही। हे तेल काहीही तापवलेले नाही। मी डब्यातून ओतले आणि लगेचच मटरी त्यामध्ये खारी शंकरपाळी यामध्ये घालून घेतलेली आहे। अशा प्रकारच्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत।
जास्त घालायचा नाही, त्यात मावतील इतक्याच घालायच्या आहे. अशा प्रकारे मी घालून घेतलेले आहे. आता ह्या जोपर्यंत फुगून वर येत नाही तोपर्यंत आपल्याला चमचा लावायचा नाही किंवा उलटवायचाही नाही. अशाच प्रकारे आपल्याला तळून द्यायचे आहेत आणि वरती फुगल्याच्या नंतर मग आपण याला उलटसुलट करून तळून घेऊ. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली मटरी एक बाजूने तळत आहे. आता ती उलटवत आहोत. आपण लो फ्लेमवरच तिला तळून घेत आहोत. तर अशा प्रकारे आपण सर्व मटऱ्या उलटावून घेऊया. त्या उलटून आता त्याचे परते सुटतील. अशा प्रकारे आपण लो फ्लेमवरच त्यांना ठेवायचे आहे. बघा तर फ्रेंड्स, या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि अशा प्रकारे आपण तळून घेत आहोत. बघू शकता आपण. अशा प्रकारे आपल्याला लहान मुलांना, मोठ्यांना फावल्या वेळामध्ये संध्याकाळच्या चहाबरोबर अशा खारी मटरी मुलांना खूप आवडते. मटरी म्हणतात किंवा याला खारे पारे बोलतात किंवा खाऱ्या शंकरपाळ्या बोलतात. अशा प्रकारची आपण ही मटरी तयार केलेली आहे. बघू शकता आपण. अशा प्रकारे आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करतोय आणि यांना तयार झालेली आहे. बघू शकता आपण. अशा प्रकारचे तुम्ही बनवा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.